नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सुनील लोखंडे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने आज राजर्षी शाहू महाराज यांची 146वी जयंती साजरी होत असताना प्रथम सर्व राष्ट्रपुरुषांना व त्यांच्या कार्याला मी वंदन करतो. दीनदलितांचा, वंचितांचा विचार करून त्यांच्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी धडपडणाऱ्या व प्रसंगी प्रस्थापितांचा रोष ओढवून घेणारे बहुजनांचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल प्रथम प्रतिष्ठानचे पदाधिकारी डॉक्टर संदीप दुबळे, सौ सुनीताताई महापुरे, करण चांदणे व प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांना मी धन्यवाद देतो. तसेच आपण सर्व ऐकणाऱ्या व पाहणाऱ्या श्रोत्यांचे स्वागत करून मी माझ्या व्याख्यानास सुरुवात करतो. इतिहासामध्ये अनेक राजे होऊन गेले. त्यांच्यानंतर राजेशाही संपली, लोकशाही आली. परंतु ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा प्रभावी ठसा उमटवून त्यांचे नाव आणि कार्य मार्गदर्शक म्हणून घेतले जाते असे दोनच राजे होऊन गेले, आणि ते म्हणजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज. राजेशाहीमध्ये होऊन गेलेल्या या राजांना लोकशाहीत सुद्धा अद्वितीय अशा प्रकारचे स्थान मिळाले. कारण त्यांनी राजे असूनही रयतेचा विचार व त्यांच्यासाठी केलेला व्यवहार हा महत्त्वाचा होता. त्यांचे वैशिष्ट्य आणखी एक म्हणजे त्यांच्या समकालीन राजांपेक्षा त्यांनी कितीतरी दूरदृष्टीचा अशा प्रकारचा विचार केलेला होता. त्यामुळेच त्यांनी आजही रयतेच्या मनामध्ये घर केलेले आहे. रयत म्हणजे बहुसंख्य प्रजा किंवा बहुजन समाज. या राजांनी रयतेला प्रत्येक व्यवहारामध्ये केंद्रस्थानी घेतले आणि म्हणूनच जे काही करायचे ते रयतेसाठी अशी त्यांनी जणू काही मनाशी खुणगाटच बांधलेली होती. अशा या राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. 10 वर्षानंतर चौथ्या शिवाजी महाराजांच्या विधवा आनंदीबाई राणीसाहेब यांनी शास्त्रोक्त पद्धतीने आबासाहेबांचा थोरला मुलगा यशवंतराव यास 7 मार्च 1884 रोजी दत्तक घेतले आणि दत्तक घेऊन त्यांचे नाव छत्रपती शाहू असे ठेवले. त्यानंतर लगेचच 1885 छत्रपती शाहूंना राजकोट येथील राजकुमारांसाठी विद्यालयामध्ये शिक्षणासाठी पाठवले व त्यांचे सर्वांगीण शिक्षण कसे होईल याकडे लक्ष दिले. वास्तविक पाहता जे शाहू राजांचे वडील होते, जे आबासाहेब होते, ते आबासाहेब भारतभर फिरलेले होते आणि म्हणून भारतभराच्या भ्रमंतीमध्ये भारतभर फिरत असताना त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आलेले होते. कशाप्रकारे राजानं संस्थानिकानं कशा प्रकारचं राहावं, आपल्या संस्थानामध्ये कशा प्रकारे समाजाची किंवा कशा प्रकारे बहुजनांची काळजी व्हावी, हे त्यांनी सुरुवातीलाच ते सगळं पाहिलेलं होतं. आणि म्हणूनच ते आपल्या मृत्यूसमयीसुद्धा ते म्हणतात की जोपर्यंत आपल्या मुलांना इंग्रजी भाषेत सखोल ज्ञान व बोलण्याचा सराव होत नाही तोवर त्यांना इंग्लंडला शिक्षणासाठी पाठवू नये. त्याचप्रमाणे आपल्या मुलांची लग्न लवकर करू नये, ती 18 वर्षाची झाल्यावरच करावीत आणि वधूचे वयसुद्धा 11 किंवा 12 असावेत, त्याच्यापेक्षा कमी असू नयेत, अशा प्रकारचा विचार करणारे आबासाहेब होते. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या आबासाहेबांच्या पोटी जन्म घेतलेले शाहू महाराज हे सुद्धा तेवढ्याच तडपेने आणि पुरोगामी विचाराने हे भारावलेले होते. आणि म्हणून हे जे विचार आहेत ते त्यांच्या अंगीसुद्धा उतरलेले होते. आणि म्हणूनच पुढे त्यांनी विविध अंगाने विचार करून दलित वंचितांना विविध प्रकारे न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी वरिष्ठ वर्णाशी
संघर्ष केला, असं असून सुद्धा संघर्ष केला असताना सुद्धा एक बहुजनांविषयी, वंचितांविषयी कणव असल्यामुळं त्यांनी त्यांच्या कार्याला कुठंही बाधा येऊ दिली नाही. आणि म्हणूनच त्यांनी मागासलेल्या समाजाच्या जाहीर सभांमधून भाषणे करून त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये उत्तर प्रदेशातील कुर्मी समाज परिषदेत त्यांनी आपलं भाषण दिलं आणि मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर डॉक्टर आंबेडकरांबरोबर माणगावच्या अस्पृश्य वर्गाच्या परिषदेमध्ये मार्गदर्शन केले. निराश्रित सोमवंशीय समाजाच्या सभेमध्ये त्यांनी मार्गदर्शन केलं. अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद, तसेच अखिल भारतीय अस्पृश्य परिषद, कर्नाटक ब्राह्मणेतर परिषद, ज्ञानवर्धक सभा, अशा वेगवेगळ्या समाजाच्या व्यासपीठावरून त्यांनी बोलून आपलं कशा प्रकारे त्यांच्याविषयी मत आहे हे त्यांना समजावून सांगितलं, पटवून दिलं. कशा प्रकारचं प्रबोधन झालं पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं सर्व वर्गामध्ये, मग बहुजन असतील, वंचित असतील, दुर्लक्षित असतील किंवा उच्चवर्गीय असतील, या सर्वांमध्येच एक वेगळ्या प्रकारचा विचार आणि एक वेगळ्या प्रकारचं आदराचं स्थान असं शाहूराजांमध्ये निर्माण झालेलं आपणास दिसून येतं. हे सगळं करत असताना शाहूराजांनी आपल्या दृष्टिकोनातून विविध कामं करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्यानंतर जर आज आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. प्रत्येकजण शाहूराजांचं नाव घेत आहे आणि मग तो कशा प्रकारे, कशासाठी नाव घेत आहे हे मात्र कुणालाच लक्षात येत नाही. आणि त्यामुळं कोण खरा आहे, कोण खोटा आहे, कोण शाहूराजांचं गुणगान करतोय, कोण स्वार्थासाठी गुणगान करतोय हे आपल्या काही लक्षात येत नाही. आणि म्हणूनच आता जर पाहिलं तर नोकऱ्यांमध्ये राखीव जागा ठेवण्यास विरोध करणारे शाहूराजांचा जय जयकार करतात, तर राखीव जागा असावेत असे म्हणणारे सुद्धा शाहूराजांचा जय जयकार करतात. शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे म्हणून धरणे बांधली जावीत व त्यांना सवलत दिली जावी अशा प्रकारचा विचार असणारे सुद्धा शाहूराजांच्या प्रतिमेचं पूजन करतात. आणि ते शेतकरी आहेत आणि म्हणून त्यांचं त्यांनी पाहावं, सरकारने त्यांना कसल्याही प्रकारची मदत करू नये असे म्हणणारे सुद्धा शाहूराजांच्या प्रतिमेचे पूजन करतात. आणि म्हणूनच दुसरं सुद्धा जर पाहिलं तर चातुर्वर्णाचा, उच्चनीचतेचा पुरस्कार करणारे जे शाहू महाराज आहेत, उच्चनीचतेचा पुरस्कार करणारे शाहू महाराजांचा जय जयकार करतात आणि त्याला विरोध करणारे सुद्धा जय जयकार करतात. बहुजनांना शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे असे सांगणारे शाहू महाराजांचे भक्त आहेत. आणि शिक्षणाचे खाजगीकरण करावे, शिक्षण ही शासनाची जबाबदारी नाही असे म्हणणारेही शाहू महाराजांचे भक्त आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात. स्वतःच्या व्यवहारांनी आणि विचारांनी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विषमता वाढवणारे जय शाहू म्हणतात आणि समतेसाठी संघर्ष करणारेही जय शाहूच म्हणतात. म्हणूनच शाहू महाराजांच्या विचारांच्या आधारे त्यांचे खरे वारस कोण हे खऱ्या अर्थानं तपासलं पाहिजे. आणि जे खोटे आहेत, फक्त आपल्या फायद्यासाठी शाहू महाराजांच्या विचारांचा हे उहापोह करत असतील, ते दाखवत असतील, तशा प्रकारचा त्यांचा विचार तपासला पाहिजे. आणि नेमकं कोण शाहू महाराजांच्या विचारांचं प्रवर्तन करतं आहे हे पाहिलं पाहिजे. राजर्षी शाहू महाराज हे कर्ते सुधारक होते आणि म्हणून फक्त ते बोलघेवडे वगैरे नव्हते. म्हणूनच बहुजन समाजाचा नेमका कशामध्ये उद्धार आहे, कशा प्रकारे उद्धार करता येईल हे त्यांनी जाणलेले होते. आणि म्हणूनच त्यांनी भारतीय राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वी 48 वर्ष त्यांनी 26 जुलै 1902 रोजी आपल्या संस्थानामध्ये 50% राखीव जागा ह्या ठेवलेल्या होत्या. मला वाटतं भारतातील बहुधा पहिलाच हा कायदा असावा की 50% राखीव जागा ठेवण्याचा. या हुकमामध्ये जो त्यांनी याच्याविषयी हुकूम दिलेला होता त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की संस्थानाच्या नोकरीत
मागासवर्गीयांचे प्रमाण कमी आहे, म्हणून त्यांना उच्च शिक्षण घेण्यास उत्तेजन देण्यासाठी मागासवर्गीयांसाठी आजपर्यंतच्या प्रमाणापेक्षा जास्त नोकरीत जागा राखून ठेवण्याचा महाराजांचा निश्चय झाला आहे। या धोरणाप्रमाणे इथून पुढे ज्या जागा रिकामा होतील त्यापैकी 50% जागा मागासलेल्या वर्गातील उमेदवाराला देण्यात येतील। तसेच याचा म्हणजे भरलेल्या आहेत की नाहीत अशा प्रकारचा हुकूम तर दिलाच, परंतु त्याबरोबर त्यांनी सांगितलं की जर समजा अशा प्रकारचा ह्या हुकुमाची अंमलबजावणी होते का नाही हे तपासण्यासाठी या अधिकाऱ्यांनी किंवा तिथले जे कोणी कर्मचारी असतील ते पाहणारे त्यांनी हा दर 3 महिन्यांनी अहवाल सादर केला पाहिजे। अशा प्रकारची शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये हुकुमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करून मागासवर्गीयांची प्रगती साधलेली आपणास दिसून येते। आणि म्हणूनच किती त्यांचा कळवळा होता मागासवर्गीयांबाबत, वंचितांबाबत, बहुजनांबाबत हे आपल्याला दिसून येते। यामध्येच आपल्याला आणखी एक उदाहरण सांगता येईल आणि ते म्हणजे अशा प्रकारचं की विद्यापीठाची पदवी नसलेल्या बहुजन समाजातील काही तरुणांना कोल्हापूर संस्थानामध्ये त्यांनी वकिली करण्यासाठी किंवा वकिलीचा व्यवसाय करण्यासाठी सनदा महाराजांनी दिल्या होत्या। ह्या सनदा त्यांनी इतक्या वापरल्या आणि इतकं वकिलीचं काम केलं की संस्थानं खालसा झाल्यानंतर सुद्धा कोल्हापूरच्या कोर्टामध्ये हे कुठल्याही विद्यापीठाची पदवी नसलेले हे जे वकील आहेत ते वकिली करत होते। खरं तर या पाठीमागे जे मागास आहेत, जे दुर्लक्षित आहेत, अशा प्रकारच्या लोकांना प्रोत्साहन देणे हाच हेतू होता। एके ठिकाणी तर असं म्हटलं गेलेलं आहे की ज्या लोकांना ज्या सनदा दिल्या, वकिलांच्या सनदा दिल्या, ह्या वकिलाच्या सनदा दिलेल्या कुठल्याही विद्यापीठाची पदवी नसलेल्या लोकांनी ज्यांच्याकडे पदवी आहे त्यांच्यापेक्षाही चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे आणि आपल्या वकिलीचा एक वेगळ्या प्रकारचा ठसा उमटवलेला आहे। म्हणजे जर त्या माणसांना जर आपण संधी दिली तर ही लोक कुठंही कमी नाहीत हे त्यांना आपल्या कृतीतून दाखवून द्यायचं होतं आणि म्हणूनच शाहूराजांनी अशा प्रकारच्या सनदा दिल्याचं आपल्याला दिसून येतं। वास्तविक पाहता ही जी दुर्लक्षित मंडळी आहे, ह्या दुर्लक्षित मंडळींना जर समपातळीवरती आणायचं असेल, बरोबरीच्या पात्रतेने आणायचं असेल किंवा बरोबरीनं आणायचं असेल तर त्यांना राखीव जागा दिलेल्या पाहिजेत आणि म्हणून त्यांनी राखीव जागांचं समर्थन अतिशय तर्कशुद्ध रीतीने केलेलं आहे। ते 15 एप्रिल 1920 रोजी नाशिक येथे गेलेले होते आणि तिथं नाशिक येथे गेल्यानंतर तिथं केलेल्या भाषणामध्ये ते म्हणतात की वयात आलेल्या व आपले हित कळणाऱ्या मुलाकडं लक्ष देण्याची गरज आईबापास नसते, परंतु जो अज्ञानी आहे, ज्याला चालता येत नाही, धड उभेही राहता येत नाही, त्याला आधार द्यावा लागतो, तर कधीकधी कोणाला उचलून घ्यावे लागते। अशा बाबतीमध्ये अशा मुलाला जर त्या आईबापाने उचलून घेतलं, त्याच्या हाताला धरलं, तर तो दुसऱ्या किंवा जे काही चांगला मुलगा आहे, जो व्यवस्थित मुलगा आहे, त्याच्यावरती अन्याय केल्यासारखं नाही किंवा पक्षपातीपणासुद्धा आईवडिलांनी केला आहे असं नाही, तर जो ज्याच्यामध्ये काही कमतरता आहे त्याला साथ देणं किंवा सहकार्य करणं हेच त्याला तिथं अभिप्रेत आहे। आणि म्हणून अशा प्रकारचा पक्षपात हे आईबाप करत नाहीत, तर त्याचा जी उणीव आहे ती भरून काढतात। हे अशा प्रकारचं या मागासवर्गीयांच्या बाबतीमध्ये शाहू महाराजांनी उदाहरण देऊन स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि म्हणून ते पुढे म्हणतात की हे तत्व लक्षात घेऊनच मी अगदी निकृष्ट स्थितीतील जातींना उत्तेजन देतो। शासनकर्ता कसा असावा हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। त्यांनी सांगितलं की शासनकर्ता हा आईबापासारखा असेल तर तो दुबळ्या समाजाकडे जास्त लक्ष देतो, खास लक्ष देतो आणि तो समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो। शाहू महाराजांनी
आपल्या प्रजेमध्ये याचंच अनुकरण करून हाच विचार अवलंबून समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या राखीव जागांसंबंधी अतिशय सुंदर अशा प्रकारची एक आठवण भाई माधवराव बागलांनी ही सांगितलेली आहे किंवा लिहून ठेवलेली आहे। ती आठवण अशा प्रकारची होती की एकदा सांगलीचे प्रसिद्ध वकील गणपतराव अभ्यंकर हे छत्रपती शाहू महाराजांना भेटण्यासाठी आले आणि भेटले असता खरं तर शाहूराजे हे घोडागाडीतून चाललेले होते आणि घोडागाडीत या अभ्यंकरांना त्यांनी बसवलं आणि बसवून चालत असतानाच घोडागाडी चालत असतानाच अभ्यंकरांनी त्यांना विचारलं की महाराज, जात पाहून स्कॉलरशिप व नोकऱ्या तुम्ही देता हे काही बरं नव्हे, त्या लायकी पाहून दिल्या पाहिजेत। वास्तविक पाहता हे ऐकल्यानंतर शाहू महाराज काहीही म्हटले नाही। ते अभ्यंकर जवळच बसलेले होते। घोडागाडी निघाली आणि घोडागाडी चालकाला शाहू महाराजांनी सांगितलं की तू ही घोडागाडी तबेलेकडे घेऊन चल, त्याला पागाशाळा असं म्हटलं जातं, पागेकडे घेऊन चल। तो पागेकडे घेऊन गेला। पागेजवळ पोहोचले तेव्हा ते उतरले। त्या दरम्यान घोड्यांच्या खुराकाची किंवा खाण्याची ही वेळ झालेली होती आणि म्हणूनच एक तिथल्या त्या नोकरांनी एक जाजम आणलं। जाजम म्हणजे तळवट वगैरे किंवा चादर म्हणूया आपण, आणि ते त्याच्यावरती त्या चादरीवरती या घोड्यांना खाण्यासाठी हरभरे टाकले। हरभरा हा खुराक असतो घोड्यांचा आणि म्हणून त्याच्यावरती त्या जाजमावरती हा खुराक टाकला, हरभरे टाकले आणि एकदम सगळ्या घोड्यांना त्यांनी सोडलं, खाण्यासाठी सोडलं। सगळे घोडे पळत आले। त्या हरभऱ्यावरती अगदी मुरकंड पडली आणि मुरकंड पडल्यानंतर जे सशक्त घोडे होते, जे तरुण घोडे होते, जे ताकदवान घोडे होते, ते घोडे सगळ्यात पुढे गेले आणि ते खाऊ लागले। जे घोडे अशक्त होते, जे दुबळे होते, जे आजारी होते, ते मागे राहिले। एवढंच नव्हे तर जे लहान होते ते सुद्धा मागे राहिले आणि जे सशक्त होते, बलवान होते, ताकदवान होते, अशा प्रकारचे जे घोडे होते त्या घोड्यांनी सगळं खाऊन घेतलं। राहिलेली जी पाठीमागं असलेली, एवढंच नव्हे तर ज्या सशक्त घोडी होती त्यांनी आपल्या पाठीमागच्या पायांनी लाथासुद्धा त्यांना द्यायला सुरुवात केली। थोड्याच वेळात हे सगळं संपलं, खाणं सगळं संपलं आणि शाहू महाराजांनी अभ्यंकरांकडे पाहिलं। अभ्यंकरांना काय कळायचं ते कळलं, ते समजून चुकले आणि समजून चुकल्यानंतर शाहू महाराजांनी त्यांना सांगितलं की मी ह्या राखीव जागा किंवा जास्तीचं लक्ष का या बहुजन वंचितांकडे दुर्लक्षितांकडे देतोय, तर त्यांची स्थिती ह्या घोड्यांसारखी आहे। जे ताकदवान आहेत, ज्यांच्याकडे संपत्ती आहे किंवा चांगल्या प्रकारची स्थिती आहे, ते या लोकांना कधीही पुढे येऊ देणार नाही। एवढंच नाही तर हे लोक त्यांना अडचणीतच आणतील आणि म्हणून यांना आपण सहकार्य केलं पाहिजे, अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं। आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं इथं त्यांना जे काही म्हणायचं होतं ते त्यांनी कृतीमधून अभ्यंकरांना सांगून दिलं। अभ्यंकर त्याच्यानंतर काहीही बोलले नाहीत। जे त्यांना खऱ्या अर्थानं पटायचं होतं, पाहिजे होतं, जे शाहू महाराजांना त्यांना सांगायचं होतं ते त्यांना कळालेलं होतं आणि म्हणून ते तिथून पुन्हा निघून गेले। अशा प्रकारे त्यांना या वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या ज्या भावना होत्या कमी जास्तीच्या किंवा श्रेष्ठ कनिष्ठत्वाच्या, ह्या भावनासुद्धा त्यांना नाहीशा करायच्या होत्या। त्यांना जातीभेद नाहीसा करायचा होता आणि म्हणूनच जातीभेदसुद्धा कशा या माणसामध्ये दुरावा निर्माण करतो हे त्यांच्या लक्षात आलेलं होतं आणि म्हणून हा जातीभेद नष्ट व्हावा या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करत होते। वास्तविक पाहता या जातीभेद नाहीसा करण्यासाठी त्यांनी काही कायदे केलेले होते, तर काही वेळा मदतसुद्धा केलेली होती। परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की
समाज परिवर्तन करत असताना कायद्याचा उपयोग करून फार काही साध्य होत नाही. याचं कारण अशा प्रकारचं, सामाजिक परिवर्तन होत असताना मनामधून परिवर्तन झालं पाहिजे, मानसिकता बदलली पाहिजे, तर खऱ्या अर्थानं परिवर्तन होतं. अन्यथा कायदे करून फारसं परिवर्तन होत नाही. आणि म्हणूनच त्यासाठी काय करावं लागेल, ही परिस्थिती, सर्व परिस्थिती जी आहे ती शाहूराजे पाहत होते, अनुभव घेत होते आणि नक्की कशा प्रकारची पावलं आपल्याला उचलावी लागतील ही मनातल्या मनात विचार करत होते. आणि म्हणूनच त्यांनी आपण स्वतः काही केलं पाहिजे, आपण स्वतःच अशा प्रकारचं पावलं उचलली पाहिजेत, आपल्या स्वतःच्या कृतीतून हे दाखवलं पाहिजे, तरच समाज स्वीकारेल. या विचाराने त्यांनी काय केलं की अशा प्रकारची मदत करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये एक उदाहरण अतिशय चांगल्या प्रकारचं आहे. ते उदाहरण असं आहे की कोल्हापूरमध्ये त्यांनी गंगाराम कांबळे नावाच्या महार व्यक्तीस एक हॉटेल काढून दिलं. आता तत्कालीन परिस्थिती जर थोडीशी आपण डोळ्यासमोर आणली तर एका महार व्यक्तीच्या हॉटेलामध्ये चहा पिण्यात जाणारा असा फार कमी वर्ग असावा. आणि म्हणून पहिल्यांदा तसंच झालं की सुरुवातीला त्यांचं हॉटेल काही चालेना. आणि मग हे ज्यावेळेस शाहू महाराजांच्या लक्षात आलं त्यावेळेस स्वतः शाहू महाराज त्या हॉटेलमध्ये जाऊ लागले. एवढंच नव्हे तर जेव्हा ते घोडागाडीतून जात असत त्यावेळेस रस्त्यावर ते थांबत असत, घोडागाडीमध्ये थांबत असत आणि त्या गंगाराम कांबळेला त्याच्या हॉटेलमधून चहा आणण्यास सांगत असत. ते आणि तिथं त्यांच्या बरोबरचे जे लोक होते त्यांनासुद्धा ते सगळ्यांना चहा देत असत. आणि साहजिकच राजांनी चहा दिलाय म्हटल्यानंतर सोबत्यांनासुद्धा तो चहा घ्यावा लागत असे. आणि हे जे दृश्य आहे ते दृश्य अवतीभोवती असणारे जे पाहणारे होते ते पाहणारे हे सगळं पाहत होते. आणि एका महार व्यक्तीच्या हॉटेलमधलं आपला राजा चहा पितोय हे पाहिल्यानंतर हे लोकसुद्धा तिथं यायला लागले. एवढंच नव्हे तर ज्याची ज्याची महत्त्वाची कामं असतील ती महत्त्वाची कामं करण्यासाठी किंवा त्यांच्याशी बोलणी करण्यासाठी या हॉटेलमध्ये शाहूराजे त्यांना बोलावत असत आणि त्यांच्याशी तिथं चर्चा करत असत की जेणेकरून चर्चा करत असताना त्यांचा चहा पिला जाईल आणि त्यांच्या मनामध्ये तशा प्रकारचा काहीही विचार येणार नाही. अशा प्रकारे जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी त्यांनी स्वतःचा अशा प्रकारचा हा पहिल्यांदा स्वतः त्यांनी केलेला आहे. स्वतः त्यांनी प्रत्यक्षात स्वतः हे सांगितलेलं आहे, स्वतः कृतीत केलेलं आहे आणि मग त्यांनी सांगितलेलं आहे. अशाच प्रकारे आपल्याला सर्वांना माहिती आहे की शाहूराजांना शिकारीचा फार छंद होता. त्यांच्याकडं शिकारीसाठी मोठमोठी कुत्री होती, त्यांनी कुत्री सांभाळलेली होती मोठमोठी. त्याचप्रमाणे कुत्री तर सांभाळलेलीच होती, परंतु त्याबरोबर एक चित्तासुद्धा त्यांनी सांभाळलेला होता. आणि म्हणून अशा प्रकारचा एक छंद असणारा राजा, शिकारीचा छंद असणारा हा राजा होता. आणि म्हणून हे शिकारीसाठी शिकारीसाठी निघाल्यानंतर ते लांब अशा प्रकारे गावागावामध्ये खेड्याच्यापासून दूर अगदी वस्तीच्या जवळ वगैरे जात असत. आणि ते शिकार करून दमल्यानंतर किंवा जेव्हा जेवणाची वेळ होत असे त्यावेळेस खरं तर ते जेवायला थांबत असत. जेव्हा जेवायला थांबत असत त्यावेळेस खरं तर अगोदरच कुणकुण लागायची तिथल्या पंचक्रोशीतल्या किंवा त्या भागातल्या लोकांना की शाहूराजे इथं या भागामध्ये शिकारीसाठी येणार आहेत. त्यांना अतिशय आनंद व्हायचा. आपला बहुजनांचा राजा, आपल्या सगळ्यांची काळजी वाहणारा राजा हा आपल्या भागात येतोय. आणि म्हणून अशा प्रकारच्या आनंदाने ते जे घरात असेल ते घेऊन राजासाठी यायचे. कोण दूध आणायचं, कोण दही आणायचं, कोण ताक आणायचं, कोण कण्या आणायचं, कोण बाजरीची भाकरी आणायची, कोण मकेची भाकरी आणायची, कोण मिरची आणायचं, कोण मिरचा आणायचं, कोणी काय घरात असेल ते घेऊन यायचे. आणि आपला राजा खाईल, आपला राजा घेईल या दृष्टिकोनातून आनंदानं ते आणत असत. कितीही गरीब असला तर ते आणायचे. राजांना ते पाहून अतिशय आनंद वाटायचा. ते आणलेलं सगळं राजे घ्यायचे, एकत्रित करायचे, एकत्रित ठेवायचे आणि सगळ्यांना खा म्हणायचे. सगळे ते खायचे आणि
सगळे खाल्ल्यानंतर किंवा खात असताना जे काही त्यांच्यासाठी राजवाड्यातून जे काही भोजन आलेलं असायचं, जेवण आलेलं असायचं, ते भोजनसुद्धा ते आलेल्या लोकांना ते त्यांना द्यायचे, त्यांनासुद्धा त्यांच्याबरोबर जेवायला घालायचे. अशा प्रकारचा हा राजा होता. किती जर समजा उशीर झाला, अंधार झाला, तर कित्येक वेळा कित्येक धनगरांच्या घरी राजे राहिलेले आहेत, झोपलेले आहेत. अशा प्रकारची जातीय व्यवस्था कशा प्रकारे मोडता येईल आणि आपल्या कृतीतून कशा प्रकारे मोडता येईल हे त्यांनी पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक अशाच प्रकारची घटना होती. महाराज सोनतळीस होते आणि सोनतळीस एक सवर्ण एका बाईला घेऊन, तिच्या डोक्यावरती पाण्याची घागर होती, तशाच प्रकारे तिला घेऊन आला आणि तो सवर्ण जो होता तो सवर्ण या राजांसमोर, शाहू राजांसमोर त्याची तक्रार करू लागला. ती तक्रार अशा प्रकारची करू लागला की ह्या स्त्रीने माझ्या विहिरीतलं पाणी घेतलं, विहिरीतलं पाणी ह्या घागरभर घेऊन तिनं माझी विहीर बाटवली. अशा प्रकारचं ही तक्रार घेऊन तो शाहूराजांपुढं आलेला होता. ते त्यांनी सगळी तक्रार ऐकली. शाहूराजाने त्या स्त्रीकडं पाहिलं आणि तिला रागारागाने बोलायला लागले. रागारागाने बोलता बोलता आवाज त्यांचा चढला आणि आवाज चढल्यामुळं त्यांना ठसका लागला. इतका ठसका लागला की त्यांना बोलायला येईना आणि त्या ठसका लागतानाच ते म्हणायला लागले, अरे कुणी पाणी तरी आणा की रं, अरे कुणी पाणी तरी आणा की रं. मग त्यांची धावपळ झाली. त्यावेळेस पाणी दुसऱ्याने आणण्याच्या अगोदर तिथल्या जी स्त्री होती त्या स्त्रीच्या घागरीतले ते पाणी पिले, घागरीतले पाणी पिले आणि तोपर्यंत हे सगळे लोक जमली तिथं. आता महाराजांना ठसका लागला म्हणल्यानंतर किंवा खोकला लागलाय म्हटल्यानंतर सगळे आले आणि सगळ्यांनी ते पाहिलं. तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे पाहिलं महाराजांनी आणि म्हटले, अरे बाबांनो आता काय करायचं, मी तर मारणीचं पाणी पिलो. आणि असं म्हटल्यानंतर सगळे एकमेकाकडे बघायला लागले. जे सगळ्यांना समजायचं ते समजून गेले. आणि इथं सुद्धा या घटनेमधून आपल्या कृतीतून मी सुद्धा पाणी ह्यांचं पितोय, मग तुला काय झालंय, अशा प्रकारचं सवर्णाला त्यांना तिथं सांगायचं होतं आपल्या कृतीतून. म्हणून त्यांनी तो ठसका आणलेला होता. खऱ्या अर्थानं कसल्याही प्रकारचा त्यांना ठसका लागलेला नव्हता. अशा प्रकारचं हे ठसक्याचं नाटक करून त्या संबंधित इस्माला त्यांना ते दाखवून द्यायचं होतं. आणि म्हणूनच शाहूराजे तर्कानं पटवण्याऐवजी, सांगून पटवण्याऐवजी ते व्यवहाराने पटवत, अनुभवाने पटवत आणि कृतीनं पटवत असत. आणि म्हणूनच त्यांचा विचारांपेक्षा कृतीवर भर जास्त असलेला आपणास दिसून येतो. त्यांनी 1920 मध्ये एक व्याख्यान दिलेलं होतं, एक भाषण केलेलं होतं आणि त्या भाषणामध्ये या जातीविषयी बोलणाऱ्यांचा चांगला समाचार घेतलेला होता. त्या भाषणामध्ये ते म्हणतात की पुष्कळ लोक असे म्हणतात की जातीभेद असू द्या पण जातीद्वेष नको. तेव्हा ते म्हणतात की अशा लोकांची मला कीव येते, कारण का जातीद्वेष आणि जातीभेद हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जातीभेद जर तुम्ही पाळला तर जातीद्वेष हा येणारच आहे. आणि म्हणून जी घटना एखाद्या कारणाने घडते ते कारणच जर ते काढून टाकलं तर ती घटना घडणारच नाही. अशा प्रकारचं ते या अशा लोकांना ते सांगतात. वास्तविक पाहता मागासलेल्या जातीला जर वर आणायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे की त्यांना सहकार्य केलं पाहिजे. आणि असं जर प्रयत्न जर झाले नाहीत तर काय होईल, तर कट्टर धर्माभिमानी त्यांना दडपल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणूनच ते असे म्हणतात की बहुजनांचा, मागासलेल्यांचा, वंचितांचा कैवार घेणं किंवा त्यांना सहकार्य करणं म्हणजे जातीद्वेष वाढवणं असं नाही, तर त्यांना समपातळीवरती आणण्याचा प्रयत्न करणे, अशा प्रकारचा एक तो विचार आहे. त्याचप्रमाणे ते
काही भीती व्यक्त करत असताना सुद्धा ते पुढाऱ्यांना सुद्धा आवर्जून सांगतात, वेगवेगळ्या जातीच्या पुढाऱ्यांना ते सांगतात की जातीभेद पाळणं पाप आहे, देश उन्नतीच्या मार्गामध्ये तो अडथळा आहे. जर जातीभेद जर तुम्ही पाळला तर देशाची जी उन्नती होते त्या उन्नतीला अडथळा येईल. आणि म्हणून हा अडथळा प्रत्येकानं आपल्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणूनच हा परिणाम खरं तर जातीबंधने दूर होण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या जातींच्या परिषदा घेतल्या पाहिजेत, परंतु जातीबंधने नष्ट करणे हे त्याच्यातून झालं पाहिजे. जाती परिषदांमधून काय झालं पाहिजे तर जातीभेद कशा प्रकारचा दूर होईल. एवढंच नाही तर जातीविषयी आस्था असली पाहिजे, परंतु फार त्याचा गर्वाने त्यानं सांगण्याची गरज नाही. जाती व्यवस्था खरं तर नष्टच झाली पाहिजे हा विचार ह्या त्यांनी तिथं सांगितलेला आहे. आणि म्हणून कोणत्या जरी जातीची परिषद झाली तरी तिथं जाती व्यवस्था घट्ट होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. आणि म्हणूनच या मागासलेल्या लोकांसाठी खरं तर खास प्रयत्न झाले पाहिजेत, हेच अंतिम उद्दिष्ट असलं पाहिजे. आणि म्हणूनच त्यांच्याकडं दुर्लक्ष होता कामा नये हेही त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी या जातींमध्ये वेगवेगळ्या जाती जमाती होत्या. या जाती जमातींवरती वेगवेगळ्या प्रकारचे दूषणं होती किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्यावरती काही गुन्हेगार म्हणून किंवा चोर म्हणून अशा प्रकारचे त्यांच्यावरती एक ठपका पडलेला होता. आणि म्हणून अशा लोकांवरती किंवा अशा जाती जमाती संबंधी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. वास्तविक पाहता छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच राजर्षी शाहूंनी सुद्धा मागासलेल्या जाती जमातींना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत, त्याच्यासाठी खास उपाययोजना केलेल्या आहेत. आणि म्हणूनच त्यांच्याबाबत असं म्हणावं लागेल की मनभर विचारांपेक्षा कणभर कृती ही श्रेष्ठ असते. हेच खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी उपयुक्त अशा प्रकारचा विचार ठरतो. त्या काळामध्ये फासेपारधी असतील, मांग असेल, रामोशी असेल, बेरड असेल, अशा प्रकारच्या गुन्हेगार जमाती किंवा जाती समजल्या जात होत्या. या जमातींना त्यांनी जवळ केलं, नोकऱ्या दिल्या, त्यांचे अंगरक्षक म्हणून ठेवले, पहारेकरी म्हणून नेमले, त्यांना जमिनी दिल्या, घरे देऊन त्यांना एका ठिकाणी स्थायिक केलं. आणि अशा प्रकारच्या या सर्वांना अजून एक अशा मागास जातींवरती अन्यायकारक अशा प्रकारचं एक बंधन होतं. आणि ते बंधन म्हणजे दररोज त्याला हजेरी देणं, गावामध्ये हजेरी देणं. एवढंच नव्हे तर दुसऱ्या कुठल्या एखाद्या गावामध्ये गेला तरीसुद्धा तिथं हजेरी देण्याची ती प्रथा होती. ती प्रथा त्यांनी पाहिलेली होती. ती प्रथा कशी अन्यायकारी आहे हे शाहू महाराजांच्या डोळ्यासमोर किंवा त्यांना दिसलेलं होतं, आलेलं होतं. आणि म्हणून ही प्रथासुद्धा उलथवून टाकण्याचा प्रयत्न हा त्यांनी केलेला आहे. कारण का त्यांनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे की 12 आण्याची नोकरी किंवा 12 आण्याचं कामाची मजुरी असणारा जो काही हा 12 आण्याचा जो काही नोकरी मिळणारा किंवा वेतन मिळवणारा जो समाज आहे किंवा जो माणूस आहे, त्या माणसाला उद्या जर समजा हजेरी नाही दिली किंवा हजेरीला जाता नाही आलं तर किंवा त्याने जर सांगितलं तशा प्रकारचं तर त्याच्या भीतीनं त्याला तिथं जास्त काम करावं लागत होतं. हा एक अन्यायच होता. एवढंच नव्हे तर जर समजा आपली लहान मुलं जर घरी ठेवून आले, ही काम करणारी मंडळी एखादी ह्या गुन्हेगार जमात म्हणून मानली गेलेली, तर इथं जर त्यांना कामाला उशीर झाला किंवा काम जास्त सांगितलं तर त्यांना पर्याय नव्हता. एखाद्या वेळेस असं होतं की ज्या वेळेस ते घरी जात होते त्यावेळेस घरी गेल्यानंतर त्यांना त्यांची मुलं तडफडून मेलेली दिसत होती. इतकं भयानक अशा प्रकारची ही जी हजेरीची पद्धत होती आणि हजेरीच्या माध्यमातून जी शोषणाची पद्धत निर्माण झालेली होती, ही पद्धत ही पहिल्यांदा या शाहू राजांनी आपल्या संस्थानातून काढून टाकलेले. अशा प्रकारचा राजा असावा, अशा प्रकारचं काम करणारा आणि कळवळा असणारा हा राजा असावा,
हेच या राजांच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतं. त्यांनी फक्त यांच्या संबंधीच किंवा गुन्हेगार किंवा दलित मागासवर्गीय अशा प्रकारच्याच यांचं काम केलेलं नाही, तर स्त्रियांसंबंधी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. वास्तविक पाहता धार्मिक रूढी आणि परंपरा यामुळे जो काही स्त्रियांना त्रास होतो आहे याची प्रचिती ही महाराजांना आलेली होती आणि म्हणूनच या होणाऱ्या त्रासाची दखल ही त्यांनी घेतलेली होती. आता हे त्रास जो होतो आहे तो त्रास का होतो आहे हेही त्यांनी लक्षात घेतलेलं होतं. कारण स्त्रीला स्वातंत्र्य नाही, शिक्षण नाही, स्वतंत्र विचार नाही आणि म्हणून ती काही बोलू शकत नाही आणि म्हणून ती गुमान निमूटपणे हे सर्व सहन करते हे त्यांना कळालेलं होतं. मग स्त्रीच्या उद्धाराचं काय महत्त्वाचं काम आहे किंवा उद्धाराचं काय कार्य आहे, तर स्त्रीच्या उद्धाराचं कार्य म्हणजे तिचं शिक्षण होय आणि म्हणून स्त्रीनं शिक्षण घेतलं पाहिजे अशा प्रकारचा विचार त्यांनी मांडला. आणि फक्त ते विचार मांडून राहिले नाहीत, तर त्यांनी आपल्या स्वतःच्या सुनेला उच्च शिक्षण दिलं. त्याचप्रमाणे कोल्हापूर येथील राजाराम कॉलेज जे आहे त्या राजाराम कॉलेजामध्ये मुलींना फी माफ केली आणि त्यांना मोफत शिक्षण दिलं. अशा प्रकारे स्त्री शिक्षणास त्यांनी प्रोत्साहन दिलं की जेणेकरून जास्तीत जास्त प्रमाणात स्त्रियांनी शिक्षण घ्यावं. तसेच स्त्रियांच्या विवाहसंबंधाचे जे काही कायदे आहेत ते कायदे केले आणि या कायद्याच्या माध्यमातून कशा प्रकारचा आपले पुरोगामी विचार आहेत हे विचार दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ते पुरोगामी विचार त्यांचे अतिशय महत्त्वाचे असे स्त्रियांच्या बाबतीमध्ये लागू पडलेले आहेत किंवा घडलेले आहेत. आता ह्या स्त्रियांच्या बाबतीमध्ये कशा प्रकारचे आणि कोणते कोणते त्यांनी कायदे केलेले होते हे जर आपण पाहिलं तर खरोखरच हे कायदे किती महत्त्वाचे होते हे आपल्या लक्षात येतं. त्यांनी एक कायदा केला आणि तो म्हणजे जोगतीन व मुरळी प्रतिबंधक कायदा. हा कायदा त्यांनी केला. धर्माच्या नावाखाली त्या दरम्यानच्या काळामध्ये देवांना मुले आणि मुली वाहण्याची पद्धत होती. जर मुलगा वाहिला तर तो वाग्या होत असे, तो खंडोबाला व्हायची, आणि जर मुलगी वाहिली तर ती मुरळी व्हायची. याच्यापेक्षाही अजून एक दैवत होतं आणि ते म्हणजे यलम्माई. त्या यलम्माईला जी मुलगी वाहिली जात असे ती जोगती नसायची. आता या स्त्रियांची या पुरुषांची असा समज होता की त्यांचा विवाह त्यांचे लग्न ही देवाशी होतात आणि त्यामुळं ते काही अशा पुरुषाशी किंवा स्त्रियांशी हे विवाह करत नसत आणि म्हणून अनैतिक संबंध वाढत असत. या अनैतिकतेमधून वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या वाढत होत्या. ह्या समस्या वाढतच असून ह्या समस्या तर रोगराई वगैरे हे होतच होतं, परंतु शेवटी जेव्हा त्यांना वार्धक्य येत असे त्यावेळेस त्यांचे अतिशय हाल होत असत आणि म्हणून त्यांनी जोगतीन व मुरळी प्रतिबंधक कायदा हा त्यांनी तिथं आपल्या संस्थानामध्ये लागू केलेला आहे. परंतु मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की समाजव्यवस्थेमध्ये किंवा सामाजिक सुधारणा करत असताना कायदे करून चालत नाही, तर त्या लोकांची मानसिकता बदलावी लागते आणि म्हणून जोगतीन व मुरळी प्रतिबंधक कायदा केला असला तरी त्याला फारसं काही यश येऊ शकलं नाही. परंतु त्यांचा प्रयत्न मात्र फार महत्त्वाचा होता. वास्तविक पाहता दुर्दैव हे आजचं आहे की आजही आपल्याला असं दिसून येतं समाजामध्ये, आजही वाग्या आहे, आजही मुरळी आहे, आजही जोगतीन आहे. आणि म्हणून खरं तर दूरदृष्टीच्या राजांनी कशा प्रकारे त्या काळामध्ये या कायद्याच्या माध्यमातून पाऊल उचललं होतं हे अतिशय महत्त्वाचं असं ठरतं. त्याचप्रमाणे आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह हा कायदेशीर करावा अशा प्रकारचा त्या काळामध्ये एक विचार पुढे आलेला होता. आणि म्हणूनच 1917 साली वल्लभभाई पटेलांचे, सरदार वल्लभभाई पटेलांचे मोठे भाऊ विठ्ठलभाई पटेल यांनी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये एक आंतरजातीय विवाहांना कायदेशीर मान्यता देणारा कायदा तिथं मांडला संसदेमध्ये. कारण अशा प्रकारचे विवाह होत होते
परंतु विवाह झाल्यानंतर जी त्यांच्यापासून संतती निर्माण होत होती, त्यांची मुलं जी होत होती, त्यांचा पुढं प्रश्न निर्माण होत होता आणि कायद्यानं तो प्रश्न निर्माण होत होता. त्यामुळं त्यांना कायदेशीर स्वरूप प्राप्त व्हावं, कारण का विवाह झाल्यानंतर मुलं होत होती आणि अशा प्रकारची संख्याही वाढत होती. आणि म्हणून अशा मुलांचं पुढं नेमकं काय, त्यांना कायदेशीरपणा कशा प्रकारे प्राप्त होऊ शकेल किंवा कायदेशीरपणा कसा येईल, यासाठी त्यांनी हा कायदा पुढं आणलेला होता. परंतु या कायद्याला सुरुवातीलाच पुरीचे शंकराचार्य व करवीर संस्थानातील जे काही धार्मिक नेते म्हणून होते, त्यांनी विरोध केला. ह्या लोकांनी तर विरोध केलाच, परंतु तेल्या तांबोळ्याचे पुढारी म्हणवणारे जे लोकमान्य टिळक होते, ते लोकमान्य टिळकांनी सुद्धा या कायद्याला विरोध केला. परंतु या सर्वांनी जरी विरोध केला असला तरी शाहू महाराजांनी मात्र जाहीर या कायद्याला पाठिंबा दिला. ते पाठिंबा देऊनच थांबले नाहीत, तर आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये त्यांनी आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह कायदा लागू केला. अशा प्रकारचे हे शाहूराजे खरं तर वेगवेगळ्या प्रकारे विचार करणारे असे राजे आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे पुनर्विवाहासंबंधी कायदासुद्धा त्यांनी केलेला आहे. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे विधवा विवाह करण्यास स्त्रियांना परवानगी नव्हती आणि त्यामुळं स्त्रियांची फार कुचंबना होत होती. त्या काळामध्ये बालविवाह होत होते. त्याचप्रमाणे जरठकुमारी विवाह होत होते. आता हे जरठकुमारी विवाह म्हणजे काय, तर जरठकुमारी विवाह म्हणजे 60 ते 70 वर्षाचा नवरदेव आणि 9 ते 10 वर्षाची नवरी, अशा प्रकारच्या दोघांचे विवाह किंवा दोघांचं लग्न होत असे. आणि असा विवाह झाल्यानंतर साहजिकच मरणार कोण, कुणाला मृत्यू लवकर येणार, तर त्या नवऱ्याला. आणि म्हणून त्याचा मृत्यू झाल्यानंतर खरं तर त्याची जी पत्नी होती, त्या पत्नीनं संपूर्ण आयुष्य हे विधवा म्हणून जीवन कंटायचं, अशा प्रकारचं धर्मशास्त्रानुसार सांगितलेलं होतं. तिला अशुभ मानलं गेलेलं होतं. तिनं कसल्याही प्रकारचं धार्मिक किंवा कुठलंही कृत्य करायचं नाही, सामाजिक कृत्य करायचं नाही, सामाजिक सणसमारंभामध्ये पुढे यायचं नाही, अशा प्रकारची तिच्यावरती बंधनं होती. वास्तविक पाहता मी वर्गामध्ये शिकवत असताना नेहमी ह्या विधवा विवाहाविषयी किंवा विधवांच्या त्या काळामधल्या स्थितीविषयी सांगत असताना जो काही प्रेमरोग नावाचा जो सिनेमा आहे, त्या सिनेमाचं नेहमी उदाहरण देतो की त्या प्रेमरोग नावाच्या सिनेमामध्ये विधवेची कशा प्रकारची स्थिती आहे किंवा त्या काळामध्ये होती, हे आपल्याला त्या सिनेमाच्या माध्यमातून दिसतं. आणि म्हणून जर विधवेची स्थिती खरोखरच पाहिजे असेल तर तुम्ही आत्तासुद्धा तो सिनेमा पाहू शकता. आणि म्हणूनच त्यांनी या विधवा पुनर्विवाहाला त्यांनी कायदेशीर मान्यता दिली, तसा कायदा केला आणि ही मान्यता देऊन तो विवाह विधीपूर्वकच केला पाहिजे, अशा प्रकारे सुद्धा त्यांनी अट घातलेली आहे. म्हणजे जेणेकरून तिला समानता सर्वांसमोर किंवा सर्वांसोबत अशा प्रकारे राहता येईल, तिला कसल्याही प्रकारचं दूषण देता येणार नाही, हे त्यांनी त्याच्या पाठीमागचा उद्देश हा पाहिलेला होता. त्याचप्रमाणे त्यांनी घटस्फोटाचा कायदा केला. अनेक विभागामध्ये घटस्फोटासंबंधी जातीपंचायती निर्णय घेत होते. जातीपंचायतीचे कायदे आपल्याला माहिती आहेत. आजही काही प्रमाणात जातीपंचायतीची उदाहरणं आपल्याला टी व्हीवरून वगैरे दिसतात. जातीपंचायतीने कशा प्रकारचे त्यांना न्यायनिवाडे केले वगैरे. आणि म्हणून त्यांचे जे न्यायनिवाडे वगैरे जे असायचे ते पुरुषांना अनुकूल अशा प्रकारचे असायचे. त्याचप्रमाणे कुठलंही किंवा कशाही प्रकारे जर त्यांनी न्याय दिला तर त्या न्यायाविरुद्ध कुठंही आवाज उठवला जाऊ शकत नव्हता किंवा कसल्याही प्रकारची दाद तिथं मागता येत नव्हती. आणि म्हणूनच त्यांनी हा घटस्फोट घेण्याबाबतचा त्यांनी एक कायदा केला. त्याला काडीमोडसुद्धा म्हटलं जातं. तर त्या काडीमोडाचा कायदा केला आणि त्याच्यासाठी कोर्टातसुद्धा तशा प्रकारचे काही कायदे हे त्या तत्कालीन व्यवस्थेमध्ये नसलेले दिसतात.
ते कायदे, ती कलमं त्यांनी तिथं घालण्याचा प्रयत्न केला आणि कोर्टाच्या मार्फत ह्या काडीमोडाचा किंवा घटस्फोटाचा खटला जो आहे तो चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. अशा प्रकारची हे कायदे करून शक्य तितकं समाजामध्ये परिवर्तन कशा प्रकारचं करता येईल हे पाहण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला दिसून येतो. या स्त्री भूमिकेबरोबरच त्यांची शैक्षणिक भूमिका तर अतिशय महत्त्वाची असलेली आपणास दिसून येते. कारण ज्या समाजाला शिक्षणाचा हक्क परंपरेने आणि त्या व्यवस्थेनं नाकारलेला होता, अशा समाजाचं किंवा अशा समाजाला एक विद्येचं माहेरघर म्हणून हे कोल्हापूर लाभलेलं होतं. या कोल्हापुरामधून अनेकांनी शिक्षण घेतलं. अनेकांनी शिक्षण घेत असताना अनेक मोठ्या पदावरती जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते गेलेले आहेत आणि म्हणूनच खरं तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ओळखून शाहूराजांनी अनेक अशा दुर्लक्षितांना, मागासवर्गीयांना शिक्षणाची द्वारे खुले करण्याचा प्रयत्न केलेला होता. हे शिक्षणाची द्वारे खुले करत असताना त्यांनी 1917मध्ये सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. प्राथमिक शिक्षणावरती भर दिला आणि फक्त मागासलेल्याच नाही तर सर्वच समाजाने प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं घ्यावं आणि मोफत घ्यावं आणि मोफत दिलं जावं, अशा प्रकारचं हे त्यांनी तिथं भूमिका मांडलेली आपणास दिसून येते. आणि म्हणूनच ते म्हणतात की शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे माझे ठाम मत झालेले आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती होत नाही आणि खरं तर अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सद्दी किंवा लढवय्ये कधीच निर्माण होणार नाहीत. आणि म्हणून मोफत व सक्तीच्या शिक्षणाची हिंदुस्थानात आवश्यकता आहे. केवढा विचार आहे! फक्त संस्थानातच नाही, फक्त महाराष्ट्रात नाही, तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये मोफत आणि सक्तीचं शिक्षण झालं पाहिजे, अशा प्रकारचा विचार बाळगणारा हा एक वेगळ्या प्रकारचाच दृष्टीचाच हा राजा असल्याचं आपणास दिसून येतं. त्यांनी एक उदाहरण तर अतिशय या शिक्षणाविषयी खूप जवळीकतेचं दिलेलं आहे. ते म्हणतात की सातारचे श्री प्रतापसिंह महाराज हे पेशव्यांच्या ताब्यात असताना त्यांची काय स्थिती होती. त्यांना त्यांच्या लहानपणी त्यांना वाचणे, लिहिणे हे शिकवण्याची त्यांना बंधनं होती किंवा शिकवण्यावर त्यांच्या बंधनं होती. तेव्हा त्यांची आई रात्री 12 नंतर उठायची आणि जो ब्राह्मणेतर पंतोजी म्हणजे शिक्षक, जो ब्राह्मणेतर आहे तो शिक्षक त्यांना शिकवायचे आणि मग ते काहीतरी थोडंसं शिकले. ही जर एका राजाची स्थिती होती तर सर्वसामान्यांची स्थिती कशी असेल, त्यांच्यापर्यंत शिक्षण कसं पोहोचणार. आणि म्हणूनच त्यांनी हे सगळं हे पाहिल्यानंतर आपल्या संस्थानात ही शिक्षणाची गंगा सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे अशा प्रकारचा विचार केला. एवढंच नाही तर शिक्षण हे सक्तीचं करत असताना त्यांनी जे शिक्षण योग्य जी मुलं आहेत त्यांच्या पालकांच्या घरी जाऊन त्यांचा आढावा घेतला, त्यांना नोटिसा दिल्या आणि फक्त नोटीस देऊनच थांबले नाहीत, तर जे पालक आपल्या मुलाला शाळेत घालणार नाहीत किंवा शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना दर महिन्याला 1 रुपया दंड अशा प्रकारचा दंडसुद्धा त्यांनी ठोठावण्यास किंवा त्यांनी सांगण्यास आकारण्यास सुरुवात केलेली आहे. सर्वांच्या शिक्षणाबरोबरच दलितांचं शिक्षणसुद्धा महत्त्वाचं होतं आणि म्हणून मागासलेल्या जातींच्या शिक्षणाची काळजीसुद्धा त्यांना तेवढीच होती. परंतु त्या काळामध्ये परंपरेचे गुलाम असलेले जे शिक्षक होते ते महारामांगाच्या मुलांना व्हरांड्यात बसवीत आणि त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करत. हे जेव्हा महाराजांच्या लक्षात आले त्यावेळेस त्यांनी एक हुकूम काढला आणि त्या हुकुमात ते म्हणतात, करवीर इलाक्यात अस्पृश्यांच्या मुलांसाठी असलेल्या स्वतंत्र शाळा बंद कराव्यात व त्यांना सरकारी शाळेत इतर मुलांप्रमाणे दाखल करून घ्यावे. सरकारी शाळांमध्ये
शिवाशिव पाळायची नसल्याने सर्व जाती धर्माच्या मुलांना एकत्रित बसवावे, अशा प्रकारचा हुकूम तेच करतात. कारण का, जर वेगवेगळ्या जातीच्या वेगवेगळ्या जर शाळा असतील तर त्यांच्यामध्ये एकत्रितपणा येणार नाही, एकसंघपणा येणार नाही, एक वाक्यता होणार नाही. आणि म्हणून ह्या सर्व मुलांनी, शिकणाऱ्या मुलांनी एकत्रित येऊन शिक्षण घेतलं पाहिजे, अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे, हुकूम दिलेला आहे. याच्या पुढंही ते जाऊन त्यांना माहिती होतं जरी हुकूम केला असला तरीसुद्धा खरोखरच तो लागू होईल किंवा अंमलात आणतील का नाही याच्याविषयी त्यासुद्धा संशय होते. आणि म्हणून त्यांनी आणखी एक जरब बसवणारा हुकूम काढला. आणि त्या हुकमामध्ये ते म्हणतात, हुजुरांची अंतकरणपूर्वक इच्छा आहे की शाळा खात्यातील ज्या खाजगी किंवा सरकारी संस्थांना ग्रँट किंवा अनुदान आहे, इमारती अथवा प्लेग्राऊंड रूपाने त्यांना संस्थानाकडून मदत मिळते, त्यांनी स्पृश्य वर्गापेक्षा अस्पृश्य वर्गाला जास्त आदराने वागवावे. कारण स्पृश्य लोक कोणत्याही प्रकारे शिक्षणात आपला मार्ग काढू शकतात, परंतु अस्पृश्यांना असा मार्ग काढता येणार नाही. याला शाळा खात्यातील कोणत्याही इस्माची हरकत असेल तर त्याने 6 आठवड्याच्या आत आपला राजीनामा द्यावा, आणि जो राजीनामा देईल त्याला पेन्शन मिळणार नाही. जर मदत मिळणाऱ्या शिक्षण संस्थेची जरी हरकत असेल तर त्यांचीही ग्रँट बंद करण्यात येईल. अशा प्रकारचा हुकूम जबरदस्त काढल्यानंतर कोणाला वाटेल की आपली पेन्शन बंद व्हावी, कोणाला वाटेल आपण राजीनामा द्यावा. अशा प्रकारचं ही जरब बसवणारा हुकूम हा त्यांनी का काढलेला होता की या लोकांना चांगुलपणाची वागणूक मिळावी, चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळावं, त्यांना शिक्षण घेता यावं आणि खऱ्या अर्थानं त्यांनी शिक्षित व्हावं, हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. एवढंच नाही तर दलित समाजातील मुलांना शिक्षणास प्रोत्साहन मिळावे म्हणून स्कॉलरशिप त्यांनी सुरू केल्या, व्यावसायिक शिक्षण सुरू केले आणि व्यावसायिक शिक्षणावरती त्यांनी भर दिला. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी त्यांनी असा एक हुकूम केला किंवा सांगितलं की शेतकऱ्यांची मुलं जी आहेत त्यांनी त्यांच्यासाठी शाळेच्या वेळा त्यांच्या सोयीने ठेवाव्यात. अशा प्रकारचे त्या काळामध्ये आदेश देणारे महाराज होते. म्हणजे सर्वांचे, म्हणजे दलित असेल, बहुजन असेल, वंचित असेल, दुर्लक्षित असेल, शेतकरी असेल, कामकरी असेल, मजूर असेल, व्यावसायिक असेल, सर्वांच्या शिक्षणाची त्यांनी काळजी घेतलेली होती. कारण त्यांना माहिती होतं की शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. हे शिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला शहरात या लोकांना आणावं लागेल. मग शिक्षण शहरामध्ये घ्यायचं असेल तर त्यांच्या राहण्याची व्यवस्था करावी लागेल. आणि म्हणून ही व्यवस्था करण्यासाठी त्यांनी काही वसतिगृह काढली. ही असं म्हटलं जातं वसतिगृहांच्या बाबतीमध्ये की संपूर्ण भारतामध्ये कोल्हापूरचे स्थान हे अद्वितीय आहे. तिथं असंख्य वसतिगृह आहेत, तिथं जातवार वसतिगृह आहेत, त्याचप्रमाणे एकत्रित राहणाऱ्या जातींच्या मुलांची सुद्धा वसतिगृह आहेत. त्यामुळं खऱ्या अर्थानं शिक्षणाची त्यांची सोय झालेली होती. आणि म्हणूनच ही शिक्षणाची सोय होत असताना त्याचा जो काही खर्च आहे या वसतिगृहांचा वगैरे किंवा जेवणाचा विद्यार्थ्यांचा असेल, त्यांच्या राहण्याचा खर्च असेल, तो सुद्धा खर्च भागवण्यासाठी या उदार अशा प्रकारच्या राजाने या उत्पन्नासाठी वसतिगृहांना शेती दिलेली होती किंवा इतर सोयीसुद्धा केलेल्या होत्या. असं हे सगळं या राजांचं शैक्षणिक, सामाजिक, राजकीय हे जर कर्तृत्व आणि कार्य जर पाहिलं तर आजच्या या शिक्षण व्यवस्थेची तुलना केल्याशिवाय मन राहत नाही. आणि म्हणूनच आज आपण पाहतो की माध्यमिक शिक्षण असेल, उच्च माध्यमिक शिक्षण असेल, या शिक्षणामध्ये किंवा या व्यवस्थेमध्ये, शिक्षण व्यवस्थेमध्ये स्वयंअर्थसहाय्यता या गोंडस नावाने आज शिक्षण संस्थांना या विद्यालयासाठी आणि कनिष्ठ महाविद्यालयांसाठी परवानग्या दिल्या जात आहेत. त्याचप्रमाणे उच्च शिक्षणापासून सुद्धा हात झटकण्यासाठी सरकार आपल्याला जे कॉलेज, महाविद्यालय किंवा कॉलेज असेल, महाविद्यालये जी असतील
ती अनुदानित जी आजपर्यंत होती त्या अनुदानित महाविद्यालयामध्ये अतिशय गोंडस नावाने स्वायत्त महाविद्यालय या म्हणून त्यांना एक स्वतंत्र अशा प्रकारचा दर्जा द्यायला लागलेले आहेत. यामध्ये खरं तर खाजगीकरणाकडे या शिक्षणाची वाटचाल होताना दिसत आहे. आणि या खाजगीकरणामध्ये आपल्याला माहिती आहे की खाजगीकरणामध्ये ज्याला परवडेल तोच शिक्षण घेईल, ज्याला परवडणार नाही तो शिक्षण घेणार नाही. आणि म्हणूनच काही संस्था पुढं ज्या स्वायत्त होतील त्या संस्था काही गरीब असतील, दरिद्री असतील, वंचितांना शिक्षण देण्याचा प्रयत्नही करतील, परंतु त्या अगदी कमी प्रमाणात असतील. मात्र बहुसंख्य संख्या अशी असतील की ज्या भांडवलदारी स्वरूपाच्या असतील, ज्या व्यावसायिक स्वरूपाच्या असतील आणि म्हणून शिक्षणाला बाजारीकरणाचं स्वरूप येईल. आणि म्हणून खरं तर गरीब वंचित हे शिक्षणापासून दूर राहतील. मनात असूनसुद्धा त्यांना शिक्षण घेणं दुरापास्त होईल. हे खरं तर वास्तव आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणूनच खरं तर आज आपल्याला प्रामुख्यानं आठवण होते ती म्हणजे छत्रपती शाहूराजांची, की ज्यांनी मोफत शिक्षण देण्याचा आग्रह धरला आणि तसा प्रकारे कृतीतून ते उतरवलं. त्याचप्रमाणे त्यांनी वसतिगृह निर्माण केली की ज्यामधून मुलं शिकतील, मोठी होतील, चांगला अभ्यास करतील, राहण्याची सोय होईल. अशा प्रकारचे खरं तर त्यांची आठवण येते. आणि म्हणूनच आज त्यांची खरं तर कार्य आणि जाणिवेला या 146व्या जयंतीनिमित्त त्रिवार वंदन करून मी माझं इथं मनोगत किंवा राजांविषयी असलेली जी भावना इथं थांबवतो. धन्यवाद.